तुम्ही ऑनलाईन बऱ्याच ॲड बघता कंबरदुखीच्या, गुडघेदुखीच्या, आणि मग तुम्ही त्या लोकांच्या ॲडला मॅसेज करून तुम्ही त्यांच्याकडनं कोणतंसुद्धा डुप्लिकेट किंवा मिक्सिंग ज्याच्यामध्ये पेन किलर किंवा स्टेरॉइड घातले असल्या लो क्वालिटीचं औषध तुम्ही घेता आणि पूर्ण आपल्या आरोग्याची वाट लावता. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, ऑनलाईन कुणाकडूनसुद्धा औषध पर्चेसिंग करताना त्या व्यक्तीला तुम्ही प्रश्न विचारा, उलटे सुलटे प्रश्न विचारा. ज्या व्यक्तीपाशी योग्य नॉलेज असतं किंवा योग्य अभ्यास असतो किंवा योग्य रिसर्च असतो ना, तो तुम्हाला त्या आजाराबद्दल हजारो पॉझिटिव्ह उत्तर द्यायला बसला आहे. पण कुठल्या तरी रीलला बघून, कुठल्या तरी ॲड बघून, त्या व्यक्तीचे फीडबॅक्स किंवा रिव्ह्यूज बघून तुम्ही त्याला पैसे अजिबात देऊ नका. आता बरीच लोक माझं सुपर 30चे फीडबॅक्स व्हिडिओज दाखवून आज सोशल मीडियावरनं लोकांना फसवतात. मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या आजाराचं गांभीर्य ओळखा. आपली हेल्थ अजिबात एवढी हलकी नाही. आपल्या आरोग्याबद्दल नेहमीच जागरूक राहिलं पाहिजे. भले गुडघेदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल तर समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारा की गुडघेदुखीचे कारणं का असतात, गुडघ्यामध्ये लिगामेंटचं नाव का असतं, त्या गादीला इंग्लिशमध्ये काय बोलायचं, वजन जास्त असल्यामुळं गुडघ्याचा किती त्रास होतो, बरं त्याचं पेनिंग क्रायटेरिया काय असतो, स्नायूंच्या बद्दल थोडीशी आम्हाला तू माहिती सांग. जो तुम्हाला फक्त विकण्याच्या पर्पजनं तुमच्याशी बोलतो ना, तो व्यक्ती तुम्हाला दुसऱ्या मिनिटात तुम्हाला ओळखता आला पाहिजे. ज्या व्यक्तीला किंवा ज्या माणसाला जर आजाराबद्दलच माहीत नसेल ना, तो तुम्हाला त्या आजारातनं कधीसुद्धा बरं नाही करू शकत. म्हणून तुम्ही विचारलं पाहिजे की सर तुमचं दवाखाना कुठं आहे, सर तुम्ही स्वतःही मेडिसिन बनवता का, किंवा सर तुम्ही मार्केटिंग करता. कारण मार्केटिंगवाला चुकीची ॲड, चुकीच्या गोष्टी सांगून ही लोक तुमच्या आरोग्यासोबत खेळतायत. पण तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून औषध घेताना खूप विचार करून किंवा तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही घेणं हे गरजेचं आहे. तुमचा तो अधिकार आहे. आपल्या आरोग्याबद्दल कॉन्शियस राहणं हा आपला अधिकार आहे. आज लोक आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली पेन किलर, स्टेरॉइड टाकून लोकही तुम्हाला औषध म्हटलं विकतायत. मग तुम्ही त्याला हे विचारलं पाहिजे की तुला या आजाराबद्दल किती माहिती आहे, किंवा सर तुम्ही ह्याच्याबद्दल किती रिसर्च केला आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला दाखवा, म्हणजे मला कुठंतरी म्हटलं खरं वाटेल. आता काय लोक सुपर 30 ज्यांनी माझं औषध, काही लोकांनी माझं विकलं आता ऑनलाईन, त्यांच्याकडे माझे बरेच फीडबॅक रिव्ह्यूज पडलेत. ही लोक तेच पुन्हा पुन्हा टाकतायत आणि ऑर्डर्स काढतायत. मग तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुमचा दवाखाना कुठं आहे, की तुम्ही कोणती डिग्री घेतल्या. जोपर्यंत तुम्ही हे प्रश्न त्याला विचारणार नाही तोपर्यंत तुम्हाला योग्य व्यक्ती कधीच तुझं सापडणार नाही, किंवा तुम्ही योग्य औषधाची ओळख कधीसुद्धा करू शकत नाही. ओके, जय शिवराय.